पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज दिनांक 3/7/2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने आंतरजिल्हा बदली संदर्भामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रति एक पत्रक निर्गमित केलेलं आहे। हे पत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा। तर बघा मित्रांनो, नेमकं हे पत्रक काय आहे तर सन 2022 मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संदर्भामध्ये काही शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे रिट याचिका दाखल केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये आजचं हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर काय आहे, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 21/6/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 2022च्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेले जे काही शिक्षक होते या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ही ग्रामविकास विभागाने करावी आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतूद ही ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी असं नमूद करण्यात आलेलं होतं। आणि उपरोक्त शासन निर्णयामुळे दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने सन 2022च्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेले जे काही शिक्षक होते या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना या शासन पत्र दिनांक 23/8/2023 अन्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर सन 2022च्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्याबाबतची कारवाई शासनाच्या दिनांक 31/8/2023 रोजीच्या पत्रान्वये सुरू करण्यात आलेली होती। तसंच सन 2023 करिता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे। याबाबत सर्व जिल्हा परिषद वेळी संदर्भ क्रमांक 3 येथे नमूद पत्रान्वये सूचितही करण्यात आलेलं होतं आणि सद्य परिस्थितीत पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन 2025 करिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। या विभागाच्या दिनांक 23/5/2023 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येते। त्यानुसार या विभागाच्या दिनांक 28/2/2025 रोजीच्या पत्रान्वये सन 2025 करिता आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक सुद्धा घोषित करण्यात आलेलं असून त्याबाबतची कारवाई सुरू आहे। तसंच सन 2022च्या प्रतीक्षाधीन शिक्षकांकरिता व सन 2023च्या पात्र शिक्षकांकरिता संदर्भ क्रमांक 3 येथे नमूद पत्रान्वये सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे। तथापि संदर्भ क्रमांक 2 येथील 23/8/2023 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येत आहे। वस्तुस्थिती विचारात घेता या विभागाकडून संदर्भ क्रमांक 2 येथील 23/8/2023 रोजी निर्गमित केलेले जे पत्र होतं हे पत्र रद्द करण्यात येत आहे। अशा प्रकारचं पत्रक उपसचिव महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेलं आहे।